नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर महाराष्ट्रात आहेत 4 रेल्वेचे झोन। आता या 4 रेल्वेच्या झोनमध्ये तुमची पोस्टिंग कुठे होऊ शकते, त्याच्यानंतर बदली कधी होते, कुठे होते याच्याविषयी मी संपूर्ण माहिती सांगणार आहे। याआधी देखील मी काही महत्त्वाचे व्हिडिओ बनवले ज्याच्यामध्ये झोनचा प्रेफरन्स कसा द्यावा, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी 5 महत्त्वाचे झोन तिथं अप्लाय का करावा, काय कट ऑफ लागतो, सर्व माहिती सांगितलेली। तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहावा। तर हा झोनवर आपला एक महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। सोबतच मित्रांनो, रेल्वे ग्रुप डी भरतीसाठीची आपण वंदे भारत बॅच लॉन्च केलेले लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे। याच्यामध्ये तुमचा सर्व रेल्वेचा बेसिक टू ॲडव्हान्स सर्व अभ्यासक्रम तुमचा कव्हर केला जाणार आहे। महाराष्ट्रातील तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार आहे आणि रेल्वेच्या जे बदलते पॅटर्न आहेत तर त्याच्यानुसार संपूर्ण कोर्स तुमचा इथं डिझाइन केलेला आहे। याचे लाईव्ह लेक्चर्स आपण सुरू केलेले आहेत। ज्यांना लाईव्ह जमणार नसेल त्यांच्यासाठी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण लेक्चर्स अवेलेबल होतात। आजच इग्नाइट अकॅडमीचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या कोर्सेसला एनरोल करू शकतात। मित्रांनो बघा, महाराष्ट्रात रेल्वेचे 4 झोन येतात। कोणते कोणते? सगळ्यात आधी येतो वेस्टर्न रेल्वेचा झोन, जो आपण मुंबई चर्चगेट कडचा म्हणतो बा। त्याच्यानंतर मुंबई सेंट्रल रेल्वे मुंबई, त्याच्यानंतर तिसरा साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे हा बिलासपूरचा आहे आणि चौथा आहे साऊथ सेंट्रल रेल्वे ज्याला आपण म्हणतो सिकंदराबादचा। ओके, हे 4 रेल्वेचे झोन आपल्याला इथं पाहायला मिळतात। पहिला जो झोन आहे तो म्हणजे सेंट्रल रेल्वेचा, मध्य रेल्वे ज्याला आपण म्हणतो, तो मुंबईकडे आहे। मुंबई CSMT आहे। हा रेल्वे झोन पूर्णपणे महाराष्ट्रात आहे, म्हणजे महाराष्ट्रासाठीचा सगळ्यात मुख्य झोन आहे आणि फार महत्त्वाचा झोन आहे। मित्रांनो, जर कोणाला महाराष्ट्रातच पाहिजे असेल की मला महाराष्ट्रात जॉब पाहिजे वगैरे, तर त्यांनी इथंच अप्लाय केलं पाहिजे। ज्यांना वाटतं आपली शेती आहे, थोडं कधी शेतीकडे जाता येतं, सुट्टी असेल शनिवार रविवारी, त्याच्यानंतर एकुलता एक की मी माझे घरचे काही जास्त दूर पाठवत नाही, परत मला बोलूनच घेतील, तर असे जे काही कार्यकर्ते असतील तर त्यांनी हा झोन करावा। या झोन निवडण्याचा ड्रॉबॅक असा आहे माहिती का, या झोनची स्पर्धा जास्त आहे। स्पर्धा जास्त आहे का? स्पर्धा जास्त आहे माहिती का? यूपी बिहारचे लोक पण याच झोनला अप्लाय करतात, त्याच्यामुळे या झोनमध्ये स्पर्धा आपल्याला ही जास्त पाहायला मिळते। या झोन अंतर्गत येणारी रेल्वे स्टेशन, सगळ्यात आधी तुम्हाला डिव्हिजन अलॉट होतं। डिव्हिजन नंतर तुमची त्या डिव्हिजन मध्ये कुठेही बदली होते, मग तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे डिव्हिजन चूज करू शकतात। ते शक्यतो जर जागा वॅकंट असेल तर तुम्हाला तुम्ही जे निवडलेले डिव्हिजन आहे तर ते देऊन टाकतात। समजा तुम्ही सेंट्रल रेल्वे निवडलं, सेंट्रल रेल्वेमध्ये हे डिव्हिजन, फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा पुण्याचा आहे तर तो डिव्हिजनचा प्रेफरन्स कसा देईल, पहिले पुणे देईल, जेणेकरून त्याला पुणे जंक्शन, शिवाजीनगर, चिंचवड, तळेगाव, देहू रोड, मिरज, कोल्हापूर, त्याच्यानंतर सांगली, सातारा, कराड इथं त्याची पोस्टिंग होऊ शकते। एक लक्षात घ्या, ज्या ग्रुप डी मध्ये जॉब्स आहेत वर्कशॉपच्या, तर त्यांची ड्युटी वर्कशॉपलाच लागते। तुम्ही म्हणाल की मला पुणे जंक्शनला द्या आणि मी वर्कशॉपची ड्युटी करेल, पुणे जंक्शनला जर वर्कशॉप नसेल तर ते वर्कशॉप कुठे देतील हो? समजा मनमाडला वर्कशॉप आहे तर ती ड्युटी तुम्हाला तिथंच घ्यावी लागणार आहे बरं का, हे तुम्ही समजून घ्या। वर्कशॉपची ड्युटी तुम्ही त्या झोन अंतर्गत जे काही वर्कशॉप असेल तिथंच डायरेक्टली तुमची लागणार आहे, हे फार महत्वाचं आहे। हे कोणाला सगळ्यात जास्त फायदेमंद असतं? ट्रॅक मेंटेनरला, पॉइंट्स म्हणला, कारण की यांची ड्युटी ही स्टेशनवर आपल्याला पाहायला मिळते। एखादा म्हटलं मी थोडं जवळ राहतो, नाशिक रोड, नाशिकच्या आसपास राहतो मी, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, तर अशा उमेदवारांसाठी काय बघा, हा भुसावळ जंक्शन आहे, म्हणजे भुसावळ नाशिक रोड म्हणजे नाशिकसाठीच। त्याच्यानंतर मनमाड आहे, जळगाव आहे, खंडवा आहे, अकोला जंक्शन आहे, शेगाव आहे, बुरहानपूर आहे, चाळीसगाव आहे, पाचोर आहे, तर इथं देखील तुम्ही जे आहेत तर ते देऊ शकता, तो काही इश्यू येणार नाही। पुढचा एखादा म्हणेल नगर तिकडे थोडी ड्युटी पाहिजे, सोलापूरकडे पाहिजे, तर तो सोलापूर जंक्शन, दौंड आहे, कुर्दुवाडी आहे, नगर आहे, कोपरगाव, बेलापूर, लातूर, पंढरपूर, वाडी जंक्शन, कलबुर्गी, तर हे इथं पाहायला मिळतात। त्याच्यानंतर नागपूर जंक्शन मध्ये हे येतात, मुंबईमध्ये हे आपल्याला स्टेशन्स पाहायला मिळतात। पुढचं जे झोन आहे ते आहे वेस्टर्न रेल्वे, पश्चिम रेल्वे, मुख्यालय मुंबई चर्चगेट आहे। मुंबई उपनगर, पालघर, नंदुरबार आणि गुजरातचा काही भाग, म्हणजे गुजरातचा भरपूर भाग येतो, उलट महाराष्ट्राचाच काही भाग आहे। जनरली तुम्हाला महाराष्ट्रातच पोस्टिंग मिळून जाते याची, जर तुम्ही प्रेफरन्स दिला असेल तर। त्याच्यामध्ये डिव्हिजन निवडताना तुम्हाला फक्त एकच ऑप्शन आहे, मुंबई सेंट्रलचं। मुंबई सेंट्रल, चर्चगेट, दादर, वांद्रे टर्मिनल, अंधेरी, बोरिवली, पालघर, डहाणू रोड, वापी, वलसाड आणि नवसारी। तर हे म्हणजे जे महाराष्ट्राचे उमेदवार मुंबईला जॉब करायला त्यांचा कंटाळा असतो ना, तर त्यांनी वेस्टर्न रेल्वे निवडू नका, कारण की वेस्टर्न रेल्वेमध्ये तुम्ही जर मुंबई डिव्हिजन निवडलं तर मुंबईच्या आसपासच तुमची ड्युटी राहू शकते। बाकी इथं हे गुजरातचे डिव्हिजन पाहायला मिळतात, हे गुजरातकडे ड्युटी तुमची जाते, पण तुम्हाला महाराष्ट्राच्या जवळच भेटते। हे पण एक खूप छान आहे।
साऊथ सेंट्रल रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, ज्याला आपण सिकंदराबाद म्हणतो, याच्यामध्ये प्रामुख्याने आपला संभाजीनगरचा आणि नांदेडचा भाग येतो. बघा, नांदेड हा एक डिव्हिजन आहे त्यांच्यामध्ये. हुजूर साहेब नांदेड म्हणजे नांदेड शहर, नांदेड जिल्हा येऊन लागा. परभणी जंक्शन आलं बघा, जालना आलं, छत्रपती संभाजीनगर आलं, नगरसोल आलं, हिंगोली आलं, बासमत, मुदखेड, किनवट, आदिलाबाद. जे कोणी उमेदवार मराठवाड्यामध्ये त्यांना वाटतं की मराठवाड्याचं मी आहे आणि मला इथल्या इथंच जॉब वगैरे भेटला तर भारी होईल, तर त्यांनी साऊथ सेंट्रल रेल्वे निवडा. मराठवाड्याचा एखादा उमेदवार असेल की यार मला मुंबई वगैरे नको, यार मुंबई लय हे राहतं, खर्च लागतो वगैरे, तर त्यांनी वेस्टर्न रेल्वे नका निवडू, तर ते साऊथ सेंट्रल रेल्वे जे आहे तर ते निवडू शकतात. पुढचं आहे साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे, ज्याला म्हणतो RRB बिलासपूर. याच्यामध्ये नागपूरचा भाग येतो. जनरली नागपूरकडचे जे काही रिजन असेल, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे. पण एखादा नाशिककडचा, एखादा आमच्या जळगावकडचा, इकडचा धुळ्याकडचा जर कोणी असेल ना, तर त्याला डायरेक्ट नागपूरला तिकडे ड्युटी, त्याच्यानंतर त्याची तिकडे मध्य प्रदेश, छत्तीसगड तिकडे फेकला जाऊ शकतो तो. तर त्यांनी व्यवस्थित पद्धतीने झोन जे आहेत तर ते निवडायचे. त्याच्यामध्ये फक्त नागपूर हाच एक विभाग आहे. याच्यामध्ये गोंदिया जंक्शन, भंडारा रोड, तुमसर रोड, इतवारी, कामठी, वडपा, गडचिरोली, छिंदवाडा, सिवनी, तर हे खूप दूर पडतात. मग त्यांनी ठरवून घ्या की तुम्हाला वेस्टर्न रेल्वे घ्यायचे का, कारण की वेस्टर्न रेल्वे तुम्हाला जवळ पडेल. पण जर तुम्ही साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे घेणार तर तुम्हाला लांब पडेल. जर इकडचे कोणी उत्तर महाराष्ट्राकडचं असेल, कोणी पश्चिम महाराष्ट्राकडचं असेल, तर त्याने ते बघूनच करायचं आहे. सगळ्यात जास्त जागा या वेस्टर्न रेल्वेला आहेत. वेस्टर्न रेल्वेला मुंबई चर्चगेटला 3148 जागा आहेत. दुसऱ्या नंबरला आहे सेंट्रल रेल्वे, ज्याला मुंबई CSMT म्हणतो, 2012 जागा आहेत. त्याच्यानंतर साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे बिलासपूरचे 1199, आणि चौथं साऊथ सेंट्रल रेल्वे सिकंदराबादचं 1016. सगळ्यात कमी सिकंदराबादला आहे आणि सगळ्यात जास्त वेस्टर्न रेल्वेला जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता बदली कधी होते आणि कशी होते? बदलीसाठी सगळ्यात महत्वाचा फॅक्टर तो म्हणजे तुमचं म्युच्युअलने तुम्ही करू शकतात बरं का. म्युच्युअल ट्रान्सफर करता येतं त्याला. म्युच्युअल ट्रान्सफर म्हणजे काय असतं माहितीये का? फॉर एक्झाम्पल, ए हा व्यक्ती आहे, समजा हा पुणे येथे कार्यरत आहे, आणि बी हा व्यक्ती तो नागपूर येथे कार्यरत आहे. सेम झोनचा म्हणतोय मी. झोन चेंज करणं त्याची थोडी प्रोसेस वेगळी, पण सेम झोन मध्ये तुम्हाला लगेच ड्युटी ट्रान्सफर करता येते. याला समजा नागपूर यायचं असेल आणि या नागपूरवाल्याला पुणे जायचं असेल, तर याला म्हणतात म्युच्युअल ट्रान्सफर. हा मार्ग सगळ्यात सोपा मार्ग ओळखला जातो. याला इवन दो सर्व्हिसची अट पण नसते. तुम्ही भरती झाल्यापासून कधी म्युच्युअल जे आहे तर ते तुम्ही ट्रान्सफर मारू शकतात. याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट पाहायला मिळते. हे खूप छान पद्धतीने असतं. यांच्या वेबसाईट्स पण असतात मित्रांनो, थर्ड पार्टी बरं का, रेल्वेची ऑफिशियल नाही. तुम्ही जर गुगलला सर्च केलं ना रेल्वे म्युच्युअल ट्रान्सफर, लोक काय करतात त्यांच्या डिटेल्स टाकतात किंवा तिथं डिटेल्स पाहायला मिळतात बरं का. आपल्याला वाटल्यास मी तुम्हाला जर इथं जर तुम्ही गेले बघा, रेल्वे म्युच्युअल ट्रान्सफर, मी जर इथं क्लिक केलं, अशा भरपूर वेबसाईट झाल्यात त्या. वेबसाईटवर जर तुम्ही क्लिक केलं, बघा इथं अकाउंट डिपार्टमेंट, लोको पायलट स्टाफ, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, रनिंग स्टाफ, बघा याशे भरपूर गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतात. मी आता समजा जनरल पर्सनल डिपार्टमेंट इथं क्लिक केलं, ते इथं बघा तुमची चॉईस ते हे जमा करा. बघा आता कोणी कोणी टाकलेलं आहे. डिझायर झोन करंट कुठे चेन्नईला आहे, त्याच्यानंतर एनिवेअर इन ईस्टर्न रेल्वे और साऊथ ईस्टर्न रेल्वे, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांच्या सगळ्या काही गोष्टी, इव्हन तो काही ठिकाणी या गोष्टी दिलेल्या राहतात. मग तुम्ही त्यांना संपर्क करायचा, सर तुम्हाला टाकायचं का, तुम्हाला नागपूर यायचंय का, तो म्हणतो हो नागपूर यायचं, मग तुम्ही तिकडे ऍप्लिकेशन टाका, मी इकडे ऍप्लिकेशन टाकतो, होऊन जाईल आपलं काम लगेच. तर हा सगळ्यात सोपा मार्ग असतो बदलीचा. म्हणून बदलीचं टेन्शन नका घेऊ मित्रांनो तुम्ही. पोस्टिंगचं मी तुम्हाला सांगितलं, तुमची पोस्टिंग ही कुठं होऊ शकते, मी तुम्हाला रेल्वे स्टेशन दाखवली ती पोस्टिंग संदर्भात. दुसरं जे आहे ना ते रिक्वेस्ट करून होतं, म्हणजे तुम्ही बदली मागितली. रेल्वेमध्ये काय होतं, ग्रुप डीला शक्यतो ते बदली देत नाही. त्यांचं म्हणणं कशाला बदली द्यायची, चांगलं काम चालू आहे आपलं. पण त्याला दुसरं जे आहे, तुम्ही जर विनंती करत असाल ना तर त्याला 5 ते 10 वर्षाची सर्व्हिस लागते. किमान 5 वर्ष तरी सर्व्हिस जी आहे तर ती लागते, त्याच्याशिवाय तुम्हाला करता येत नाही. आणि इंटर झोन म्हणजे झोननुसार बदली असेल तर त्याला 10 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस ही लागू शकते. याच्यामध्ये पण काहीतरी कारण लागतं तुमच्याकडे. समजा तुमचे पती किंवा पत्नी हे कोणत्याही सरकारी जॉबला असतील किंवा मोठ्या खाजगी कंपनीत जरी असेल ना, समजा टीसीएस, इन्फोसिस सारखं, तर तेव्हा देखील तुम्हाला बदली जी आहे तर ती मिळते. समजा ते पुण्याला राहतात, तुम्ही सांगता मी नागपूरला राहतो, मला करून टाका पुण्याला. आमचं पती पत्नी एकत्रीकरण म्हणतात. किंवा आई वडिलांचा कोणी आधार नसेल, आई वडील एकटे असतील तर त्यावेळी, किंवा तुमच्या मुलाचं काही असतं, किंवा आई वडील दिव्यांग, असे बरेच अशी कारणं असतात. तर त्या कारणांपैकी कुठल्याही एका कारणास्तव होऊ शकतो. परंतु हे फार चक्र्या मारायचं काम आहे.
याला खूप फिरावं लागतं, खूप तिकडे काम करावं लागतं, तेव्हा कुठंतरी ही बदली होती. सगळ्यात बेस्ट जो पर्याय तो म्युच्युअल ट्रान्सफरचा आहे. म्युच्युअल ट्रान्सफर लगेच रेल्वेमध्ये होऊन जातं. तर अशा पद्धतीने म्हणून ट्रान्सफरचं काही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त झोन चूज करताना तुम्ही व्यवस्थित विचार करून घेतला पाहिजे. आणि त्यासोबतच झोन तर येईलच तुम्हाला, पण त्यासाठी चांगला अभ्यासही करावा लागेल आणि तुमचा अभ्यास चांगला व्हावा याच्यासाठीच आपण वंदे भारत बॅच मित्रांनो लॉन्च केलेली लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे. ज्यांना लाईव्ह शक्य नाही ते सर्व लेक्चर्स लगेच तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पाहू शकतात. सर्व अभ्यासक्रम तुम्हाला याच्यात कव्हर केला जाणार आहे. 9 फेब्रुवारी पासून आपली बॅच सुरू झालेली, 1499 प्लस जीएसटी ही प्राइस असणार आहे. सोबत जर कोणी GN10 नावाचा कोड वापरेल ना, तर त्याला या बॅचच्या प्राइसवर पुन्हा 10% सूट जी आहे तर ती मिळून जाईल. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.